बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये शैक्षणिक संस्थेच्या आवारामध्ये सामूहिक नमाज पठण केलं गेलं। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये हनुमान चालीसा पठण केली आहे। चौकशी करण्याचे संदीप विद्यापीठाचे आदेश सुद्धा समोर आले। जे काही घडलं गेलेलं आहे, आज जे आता जे काही तुम्ही प्रश्न उपस्थित केला नमाज पढण्याबद्दल जे बोलले गेलेले आहेत, आम्ही सर्व समावेशक सर्व धर्म समभाव ह्या उद्देशानेच आम्ही पूर्ण समाजामध्ये वावरतो। आमच्या विद्यार्थ्यांनी तशा प्रकारेच त्यांनी त्यांचं आयुष्य जगायला पाहिजे, एक चांगला माणूस म्हणून त्यांनी समाजामध्ये त्यांचा उदय व्हायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टीचा विचार करूनच आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो। त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचं समाजामध्ये अशा प्रकारचं काही गोष्टी व्हायला पाहिजे असं आम्ही कधी त्याला प्रोत्साहन देत नाही आणि तशा प्रकारचा प्लॅटफॉर्म पण विद्यार्थ्यांना देत नाही। काही जिहादी मानसिकतेचे लोक मध्ये येऊन विद्यार्थ्यांना एकत्र करून कॉलेजच्या रूममध्ये सामूहिक नमाज पठण करत होते। तर आज आपल्या भारतात महाराष्ट्रात सर्वात मोठा उत्सव आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळ्याचा होतोय। लव जिहाद सारखे मोठे मोठे प्रकरण आपल्या महाराष्ट्रात भारतात होता। मागं गुजरातमध्ये काही शिकलेल्या मुलींकडून चुकीच्या गोष्टी देशापुढे आल्या। तर आपण ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन ही जिहादी मानसिकता ठेचण्याकरता आज सर्व इथल्या युवा युवतींनी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये त्यांना एक इशारा म्हणून हनुमान चालीसाचं पठण करण्यात आले। खरं तर ज्या वेळेला घटना समोर आली तर एका मुसलमान समाजाच्या विशिष्ट लोकांनी बाहेरून येऊन इथल्या मुसलमान लोकांना एकत्र केलं आणि सामुदायिक नमाज पठण केलं। तर कॉलेजने यापूर्वी आपण ज्यावेळेला हिंदू धर्माचे सण साजरे करण्यासाठी त्यांच्याकडे परमिशन मागितली होती त्यावेळेला त्यांनी कायम नकार दिलेला आहे, असं या कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून आम्हाला कळालं। मग जर हिंदू धर्मांना आपण विरोध करतायत आणि यांचं सामुदायिक पठण कसं काय होतं, तर मग याला उत्तर म्हणून आम्ही या ठिकाणी हनुमान चालीसा सामुदायिक पठण केली आणि आजपासून कॉलेज प्रशासनाला इशारा दिला। कुठलीही घटना घ्या तिचा योग्य तो वेळी योग्य तो कॉग्निशन्स महाविद्यालयाने घेतलेलाच आहे। कुठली घटना घडू नये याच्यासाठी पण जे खबरदारी म्हणतो ते आम्ही घेतलेलीच आहे। त्या व्यतिरिक्त जर एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेचा आम्ही एकदम सिरियस कॉग्निशन्स ज्याला आपण म्हणतो तो घेऊन त्या संदर्भात आम्ही सगळ्या गोष्टी ह्या क्लोज लूपवर ठेवलेल्याच आहेत।